सदस्य संजयजी घरत हे देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय। मी विनंती करतोय निलेशजी पाटील यांना या स्पर्धेचे एवन जोडीचे एवन शिलेदार निलेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय। अतिथी देवो भव असं आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये म्हटलंय आणि तो आपण पाहतोय की प्रत्यक्षात इथे सर्व अतिथींचा यथोचित मान सन्मान त्यांचा पाहुणचार या व्यासपीठावर केला जातोय। रुपेश मस्के यांचा देखील शुभ सन्मान करण्याची विनंती मी निलेश पाटील यांना करतोय। आणि कालराम भोईर हे देखील ग्रामपंचायत सदस्य आहेत, ग्रामपंचायत पिंपळास। तर विनंती असेल आपण देखील पुढे यावं। सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय। आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे शिलेदार आपण पाहतो या व्यासपीठावर सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी नावा संघाचा इथे खेळाडू आलेला आहे, त्याचं देखील हार्दिक स्वागत। खेल की शुरुआत होती हुई 30 मिनट का समय है, कोई भी टीम उसका उल्लंघन करेंगी, कोई वार्निंग नहीं, डायरेक्ट पेनल्टी। भास्कर मस्के हे देखील आलेले आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान मी करण्याची विनंती आमच्या एवन जोडीचे एवन शिलेदार निलेशजी पाटील यांना विनंती करतोय। धन्यवाद चंदू शेट्टी जी। दोनों ओपनर्स बीच मैदान पे तुषार शिल्के और अक्षय उमराटकर। दूषण शिल्के फैम टीम है, शिल्के बरदस। तर प्रल्हाद पाटील हे इथे सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठावर आलेले आहेत। तर विनंती करतोय आमच्या गिरीश दादा म्हात्रे यांना आपल्या शुभ हस्ते आपण मानाचा मेडल। कमाल की शुरुआत करते हुए भूषण पाटिल तुषार को ऑफ स्टंप के बाहर बीट किया। सुखदेवजी हरड यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय मानाचा मेडल इथे दिला जातोय। इस मर्तबा उछाल दिया है, वेकेंट एरिया है और गेंद कैलकुलेटेड 6 के तौर पे वाइडिश ऑफ लॉन्ग ऑन पे। दिनेशजी बोसके आणि हे गायक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय मानाचा हा मुकुट, हा शिरपेस इथे आमच्या या नावाच्या खेळाडूला दिला जातोय। कंप्लीट टेक्निक सभापती मॅडमच्या शुभ हस्ते आपण पाहतोय इथे ताजी फळे खा आणि स्वस्थ राहा, तर ती फळांची टोपली देण्याचा मी विनंती करतोय आदरणीय सभापती मॅडम यांना। एक तुम्हारी एक माजी सभापती पंचायत समिती, तदनंतर ग्रामपंचायत सदस्य संजयजी घरत यांच्या शुभ हस्ते क्रिस्टल ट्रॉफी आणि आमच्या गिरीशदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते एवन जोडी आणि सन्माननीय कार्यसम्राट केंद्रीय राज्यमंत्री यांचा फोटो असलेला बीजेपीचा सिम्बॉल असलेला हे आकर्षक घड्याळ सामनावीर या पुरस्कारासाठी आपण पाहतोय दिला जातोय। तर अभिनंदन नावा संघाचा सामनावीर पुरस्कार प्राप्त झालेला खेळाडू आणि अभिनंदन नावा संघ। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद संदीप मोरे जी। लौट चलते केंद्रीय राज्य मंत्री चषक की अद्भुत दुनिया में आप सभी का हार्दिक स्वागत है। वो जोड़ी जो अब सारी दुनिया में फेमस हो गई है, एवन जोड़ी नीलेश पाटिल, शुकेत डाके और सिद्धि विनायक अंजूर। और स्विंग एंड मिस, क्या बॉलिंग हो रही है। चेक। तर जगदीश म्हात्रे अंजूरचे आमच्या एवन जोडीचे खास मित्र आहेत आणि माणुसकीच्या दुनियेतला राजा माणूस आमच्या एवन जोडीचे खास मित्र आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला होतोय। त्यांना देखील शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय। सर्व अतिथींचा शुभ सन्मान आपण पाहतोय
एक दिमागदार सोहळ्यामध्ये दिमागदार पद्धतीनं होताना सर्व अतिथींचं पुनश्च एकदा या प्रांगणात या व्यासपीठावर सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. भूषण पाटिल गेंदबाजी कर रहे हैं. तुषार शिल्के एक सिक्सर जरूर लगा चुके हैं. ओ बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर. सवाल पूछा वहाँ पर लेकिन चुरा लिया है तुमने, जो दिल को नहीं, चुरा लिया है तुमने जो रन को. लेग बाय आता हुआ. एक ओवर की समाप्ति, रन बने हैं यहाँ पर शिल्के बरदस्त, दूषण शिल्के फैम टीम के 8 रन बिना किसी विकेट के. इम्पैक्ट आउटसाइड डी ऑफ स्टम्प रहा था. और सामने जो टीम है वो SSCS पारगांव. श्री सतगुरु सीमेंट सप्लायर पारगांव. वाह, प्रदीप डाकी को देखिए, इंस्पायर. इनसे कौन नहीं इंस्पायर होगा. मजबूत काटी के खेल की शुरुआत होती भी. कल कीर्तिमान बना ठाना रायगढ़ मैच में, और कीर्तिमान बना एक दिन में लगभग 10 लाख लोगों ने यूट्यूब पे कल का खेल देखा. कल एक और कीर्तिमान बना के 6:15 तक सुबह के केंद्रीय मंत्री चषक चलता रहा. राइट आर्म राउंड स्टंप्स, ग्लांस करने की कोशिश, सवाल पूछा वहाँ पर और शायद यस DRS मांगा है फील्डिंग साइड ने LBW के लिए. नया आविष्कार GTC का. तर थोड्याच वेळात शुभागमन होणार आहे. महाराष्ट्राचे असे मुख्यमंत्री ज्यांनी विकासाची गंगा आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला विकासाच्या दिशेनं आणलं. सर्वांचे लाडके नेते, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते, विधानसभा, महाराष्ट्र राज्य यांचं थोड्याच वेळात केंद्रीय राज्यमंत्री माननीय नामदार कपिल पाटील साहेब आणि इतर मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये येथे शुभागमन होणार आहे. सन्माननीय व्यासपीठाला विनंती असेल, ज्यावेळेला साहेब मंडळी येतील त्यावेळेला त्यांच्या स्वागतासाठी आपण या व्यासपीठाच्या खाली येऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदीप मोरे सर. देखिए संदीप मोरे सर बहुत ही मैच्योर्ड कमेंटेटर भी है और अनाउंसिंग की दुनिया का बहुत ही मैच्योर्ड नाम है. और सबसे बड़ी बात है कि उनके पास बहुत ही मीठे गोड़ शब्द हैं. DRS मांगा LBW के लिए. आइए पहले देखते हैं क्या यहाँ पर सब कुछ ठीक है. यस, फेयर डिलीवरी है. अब ये देखिए पिचिंग आउटसाइड दी लेग स्टम्प और जो अंपायर का निर्णय है नट आउट वहीं कायम रहता हुआ. वंडरफुल टेलीकास्ट फ्रॉम GTC. लेग बाय आया है. क्या अंपायरिंग हो रही है JP पैनल की तरफ से, जय पवार पैनल. इसीलिए तो मैं कहता हूं कि क्रिकेट में भावेश पवार, अंपायरिंग में जय पवार, फिल्मों में ललिता पवार. हुक करने की कोशिश, ज़्यादा सफल किया था वहाँ पे तुषार शिल्के ने वाइट. देखिए तुषार शिल्के वैसे बहुत ही कंप्लीट टेक्निक बैट्समैन है और इस वक्त वो थोड़ा सा अनऑर्थोडॉक्स क्रिकेट खेल रहे हैं. बढ़िया गेंद और आउट LBW. बड़ी विकेट. थँक्यू. तर आम्ही या अगोदरच अनाऊन्स केलेलं आहे की जे संघ सुपर 15 मध्ये पोहोचलेले आहेत त्यांच्यामध्ये एक ड्रॉ होईल आणि त्या ड्रॉ मध्ये जे संघ प्रत्येकी एकमेकांसमोर असे 7 वेळा लागतील आणि लकी ड्रॉ. टिप्पा खाने के बाद नीचे रही थी, बिल्कुल ऑफ स्टंप के सामने थे, आउट हो गए तुषार शिल्के. मेरे साथ टेनिस क्रिकेट दुनिया के सबसे मैच्योर्ड कमेंटेटर
चंदू शेट्टे सर हैं और वो मेरी तरह 4 महीने लगातार बिजी रहते हैं। हालांकि मेरा ये 883वां कप है। तर राजू मामा घरत यांचं इथं शुभागमन होत आहे. त्यांचं एवन जोडीच्या वतीनं या व्यासपीठावर शाब्दिक शब्द सुमनांची पुष्पांजली अर्पण करण सहर्ष स्वागत सुस्वागतम. गली में गेंद ट्रैवल होती हुई बल्ले से टकराने भर के बाद 1 रन बनता हुआ स्कोर में स्कोर आगे सरकता हुआ शिल्के बरदस पोगांव का 11 रन 1 विकेट। आउट हुए तुषार शिल्के। नए बैट्समैन त्रिमूर्ति गायकर, जबरदस्त खिलाड़ी हैं त्रिमूर्ति। फिर से विकेटों पे निशाना। देखना है क्या कुछ हुआ है। मेरे ख्याल से अंपायर के सामने आ गए थे गेंद डालने के बाद। लेग बाई त्रिमूर्ति गायकर। BC4 सिटी क्रिकेट में इस सीजन में एक गोल्डन बाउंड्री लगी है जो लगाई है त्रिमूर्ति गायकर ने। राइट आर्म राउंड ही स्टंप्स आते हुए। ओ हो क्या शॉट है। दूर गगन की छाव में 6 रन स्लॉक किया गायकर ने। ज्याच्या नावात जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार। एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील। सर या मॅचमध्ये मजा येणार आहे. एका बाजूला पोगाव म्हटलं तर भिवंडीतील एक मानाची टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पारगाव म्हटलं तर पनवेल आणि रायगडमधील बलाढ्य टीममध्ये गेली कित्येक वर्ष पारगावचं देखील नाव घेतलं जात आहे. म्हणून ही मॅच चुरशीची होईल. एग्जैक्टली गायकर को अच्छी वापसी। सवाल पूछा, गेंद गली में फील्ड हुई है। लेग बाय। हालांकि गली जो है वो क्रिकेट की हो या महबूब की, इसके चक्कर अच्छे नहीं होते हैं। पकड़े जाने का डर रहता है। यहाँ पर 2 ओवर की समाप्ति। रन बने 18 1 विकेट। पारगांव सदगुरु सीमेंट सप्लायर पारगांव, चेक। आपने 2 ओवर के लिए 11 मिनट का समय लिया है। तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या समवेत बरेचसे सन्माननीय आमदार उपस्थित झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये भोकरदनचे युवा आमदार माननीय श्री संतोष रावसाहेब दानवे पाटील साहेब हे देखील उपस्थित आहेत. श्री सिद्धेश कपिल पाटील साहेबांचे ते मित्र आहेत आणि बरेचसे आमदार मंडळी देखील थोड्याच वेळात साहेबांच्या समवेत या व्यासपीठावर या कार्यक्रमाप्रसंगी इथे उपस्थित होणार आहेत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद। भूषण पाटिल को कंटिन्यू रखा है। टेलीकास्ट क्या हो रहा है। व्हाट अ टेलीकास्ट, बिग बॉस ऑफ टेलीकास्ट। इसीलिए TDPL में मैंने कहा था, इम्पैक्ट साफ बता दिया उन्होंने कि आउटसाइड दी ऑफ स्टंप था, गेंद मिस कर रही थी। अंपायरिंग लाजवाब। JP पैनल, जय पवार पैनल। खेल की शुरुआत होती भी 11 मिनट का आपने समय लिया, इस बात का ध्यान रखें पारगांव। भूषण पाटिल 30 मिनट में आपको अपने 6 ओवर खत्म करने हैं। सामना करेंगे गायकर, त्रिमूर्ति गायकर। अच्छी गेंद, स्ट्रोक को चेक किया, पुश किया और थ्रो क्या स्टंप से लगा है। अंपायर चले तीसरे अंपायर के पास। बेस तो नीचे जरूर गिरी है, लेकिन कब गिरी है ये देखने वाली बात रहेगी। और देखिए गायकर निकल गए वहाँ पर, उन्हें यकीन है कि उनको अंपायर आउट देंगे और यस इज आउट। बड़ा झटका लगता हुआ, हालांकि अच्छे टच में थे चंदू सर त्रिमूर्ति गायकर ग्रामीण क्रिकेट और सिटी क्रिकेट में। खूप महत्त्वपूर्ण हा क्षण असू शकतो कारण थोडीशी धावसंख्या देखील नियंत्रित ठेवली मी म्हणेल सर. कारण 2 ओव्हर आणि पोगाव संघाला 19 पर्यंत थांबवणं ती देखील महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु कमबॅक पोगावलाही करावं लागेल, त्यांची स्ट्रेंथ दाखवावी लागेल आणि आपली स्ट्रेंथ तेव्हाच दाखवावी लागते त्यावेळेला तुम्ही मोठ्या स्पर्धेत मोठ्या मंचावर असता आणि आज A1 जोडीची A1 स्पर्धा. बिल्कुल सही कहा आपने। प्लेटफॉर्म जितना बड़ा रहेगा
चैलेंज जितना बड़ा रहेगा उसे स्वीकार करने में उतना ही मज़ा आता है। बहरहाल भूषण पाटिल मुड़ते हुए नए बैट्समैन सागर पाटिल ये कमाल के खिलाड़ी हैं। बीआरपीएल में इन्होंने अर्धशतक लगाया था। धनेश कुकसे के लिए सिटी क्रिकेट खेलते। हुक कर दिया है, गेंद पहले बाउंस पर निकल गई है। स्क्वायर लेग पर 4 रन। ज्ञानेश्वर पाटील सुरई जे कुठे असाल त्यांनी आमच्याशी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे। ज्ञानेश्वर पाटील सुरई लगेच आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे। ओवर टू कमेंट्री के बॉस। देखिए थोड़ी सी नजरें हटी थी लेकिन गेंद उनके स्लॉट में आ गई। सागर पाटिल, हम्माद अंसारी, वैभव माली, साथ ही साथ सौरभ माली, कई ऐसे नाम हैं जो युवा हैं लेकिन ज़बरदस्त परफॉर्म कर रहे हैं ग्रामीण और सिटी क्रिकेट में। पहला ब्लास्ट सागर का, स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन, 22 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए भूषण, अच्छी वापसी, स्विंगिंग यॉर्कर, रन चुराते हुए बल्ले की जड़ से खदेड़ा था। क्या बॉलिंग कर रहे हैं। इसीलिए तो क्रिकेट में 2 ही चीज़ों का सम्मान होता है, पहला सचिन तेंदुलकर और दूसरा परफेक्ट यॉर्कर। और आज शेन वॉर्न हमारे बीच नहीं रहे। 708 विकेटें ली थी उन्होंने टेस्ट क्रिकेट में, 800 विकेटें ली मुरलीधरन ने। इस मरतबा स्लाइस किया है बहुत ही खूबसूरती के साथ, कवर पॉइंट डीप में खिलाड़ी, 1 रन। क्या क्रिकेट हो रहा है चंदू सर, ऑलराउंड क्रिकेट। दोन्ही टीम बलाढ्य आहेत त्यामुळे हे होणं स्वाभाविक आहे आणि सध्याच्या घडीला अजूनही मी म्हणेल थोडंसं नियंत्रित आहे। 3री ओव्हर सुरू आहे आणि धावसंख्येला थोडंसं नियंत्रित ठेवलं आहे, तर पोगावला आपली स्ट्रेंथ दाखवावीच लागणार आहे या ठिकाणी। आणि असं नाही त्यांच्याकडे ती स्ट्रेंथ आहे, त्यांचे बॅट्समन यातूनही उसळी घेऊ शकतात आणि ती घ्यावी लागेल। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए भूषण, ओ बढ़िया गेंद, लेग कटर थी, बढ़िया गैदर किया। पिछला मैच जो हुआ था देसाई और नावा का, चंदू सर ने वो मैच को इतना हॉट कर दिया कि 6000 से यूट्यूब पे 12000 लोग जुड़ गए। आखिर में 16000 हो गए थे। ये हैं चंदू शेट्टे सर, रोहा से रत्नागिरी, रत्नागिरी से यहाँ पर। फुल टॉस गेंद डाउन द ग्राउंड, शॉट में नहीं था दम, रन मिलेंगे कम। अधिकांश बार ऐसा होता है कि फुल टॉस गेंद को बैट्समैन ज़्यादा ज़ोर से मारता है और टाइमिंग नहीं होती है। 3 ओवर की समाप्ति, रन बने 25, विकेट गिरे 2। पिछले मैच को देखकर क्या कहना चाहेंगे सर, दिस इज द इनफ टोटल और नॉट? नाही, क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या मोठीही नसते आणि छोटीही नसते, परंतु 3 ओव्हर अजूनही बाकी आहे। तुम्ही मागची मॅच जरी पाहिली असेल, पहिल्या डावात स्कोर झाला नव्हता, परंतु शेवटच्या ओव्हरला रन आल्या। तशाच अंतिम टप्प्यात रन येणं अपेक्षित आहे, कारण विकेट तुमच्याकडे आहेत। 2 विकेट गेल्यात म्हणजे 8 विकेट तुमच्याकडे आहेत। या ठिकाणावरून जरी हल्ले झाले, कारण तुम्ही काल मी तर 11वा दिवस आहे तुमचा, इकडे एका षटकात देखील मॅचची गणितं बदलताना आम्ही पाहिलंय। ये दोनों डाकी, सोनू डाकी और प्रदीप डाकी, वाह। ड्रिंक्स ब्रेक हो चुका है, लेकिन अब इस ओवर के बाद जाना है क्योंकि समय, देखिए 3 ओवर में 15 मिनट लिए, ये अच्छी बात है। गेंदबाजी कर रही श्री सदगुरु सीमेंट सप्लायर बारगांव। 26 रन हुए 3 ओवर की समाप्ति के बाद, 26। तर राजू मामा घरत, एक प्रसिद्ध उद्योगपती यांचा शुभ सन्मान आमचे A1 जोडीचे A1 शिलेदार श्री निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते होते। संदीप सर ये बताइए कि अगला टॉस किसका होने जा रहा है? बोल्ड अराउंड द लेग्स, बेल क्या जल उठी, बल्लेबाज का दिल जल उठा। इलेक्ट्रॉनिक्स बेल जब से आई है, जब से हम कह सकते हैं कहीं दीप जले कहीं दिल।
मिळवते डोक्यावरून चेंडू सीमा पार. इसके बाद मैच है जय बजरंग स्पोर्ट्स लाखियोली और डुंगे। अजीत को देखना ना भूलिए, लेकिन ऋतिक की बल्लेबाजी को एंजॉय कीजिए। किस तरह किरण पवार के सपने को बिखेरा था और सावले टीम के सामने ज़बरदस्त चेसिंग की थी लाखियोली ने। लाखियोली भी कमर कस चुकी है। दूसरी तरफ शैलेश पाटिल की टीम डुंगे दो दो हाथ लेने के लिए तैयार। बने रहिए हमारे साथ, स्टिल ट्यूनिंग विथ अस, डोंट गो वे, कहीं भी मत जाइएगा केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022 को छोड़ के। जितेंद्र ढाकी साहब भी आज हमारे बीच में है। 26 रन यहाँ से कहीं ना कहीं जो पोगांव की टीम है उनके पास गेंदबाजी बहुत मजबूत है। खास तौर से अविनाश टीम के कैप्टन सिटी क्रिकेट में भी एक हैट्रिक कर चुके हैं पाइनियर के खिलाफ। सिटी क्रिकेट में 15 हैट्रिक हुए, 16 अर्धशतक, 4 अकेले बिलाल ने लगाए। 13 इवेंट हुए। उछाल दिया गेंद को, हाई एंड हैंडसम, 6 रन। सुकेसाठी निलेश पाटील निशाणा वाढवली अंतुर गावाची साऱ्या देशात होते चर्चा खासदार आए दिन बाहर के तर एवन जोडीचा इथे शुभ सन्मान अंकुश भोईर भिवंडी तालुका उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते केला जातोय। आपण जायचं व्यासपीठाच्या मध्यभागी जा आणि आपण त्यांचा शुभ सन्मान करा। 32 पे पहुंचा है स्कोर। बाली ट्रॉफी 11 से 25 को खेली जाएंगी। सुपर से ऊपर क्रिकेट आए दिन बाहर के। तर काही क्षणातच एक और धमाकेदार शॉट, ये भी जाएंगे स्टैंड में, 6 रन। दाखल होणार आहेत आणि त्यांच्या स्वागताची तयारी देखील सुरू झालेली आहे। आपण पाहू शकता ढोल वादक पथक इथे दाखल झालेलं आहे आणि अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये ते इथे दाखल होणार आहेत। तर एवन जोडीचा इथे शुभ सन्मान केला जातोय। निलेश पाटील जी आपण यायचंय। क्या बात है, जिन्होंने सबका सत्कार सम्मान किया उनका हो रहा है, ये क्रिकेट का हो रहा है। वेल डन। संदीप ये बताइए ये कौन कर रहे हैं सत्कार? ये रुपेश पाटिल कर रहे हैं। अंकुश भोईर भिवंडी तालुका उपाध्यक्ष। ड्राइव किया है, गेंद गैप में ट्रैवल हो रही है, फंबल किया है, 2 रन अब जाकर गिरते पड़ते हुए बनाते हुए। लेकिन देखिए अब बल्लेबाज ने रिस्क लिया है, खास तौर से तुषार गायकर ने, और रिस्की बॉयज और बंडिया और अल्पेश पाटिल काफ़ी इंजॉय कर रहे हैं इस मैच को। आपका भी स्वागत। ताबड़तोड़ बल्लेबाजी। बँड पथक तयारीत राहायचंय। फक्त 5 ते 7 मिनिटांमध्ये इथे सर्व ताफा येणार आहे। सर्व मंत्री महोदय, सर्व आमदार मंडळी आणि स्वतः आपले मार्गदर्शक कपिल पाटील साहेब हे त्यांच्या समवेत आहेत। स्लाइस करना चाहता बीट वे ऑफ स्टंप के बाहर, छोटे रनअप से गेंदबाजी कर रहे हैं। फटाक्यांची आतिषबाजी करायची आहे। केतन फटाक्यांची आतिषबाजी करायची आहे। इस मर्तबा हल्के हाथों से ड्राइव करते हुए लॉन्ग ऑन पे जमीनी रास्ते से 1 रन। 4 ओवर की समाप्ति, रन बने 41, 3 विकेट। और पारगांव टीम अपने 4 ओवर के लिए 21 मिनट का समय लिया है। ड्रिंक्स ब्रेक मैदान में। चंदू सर, सिटी क्रिकेट में 13 शो हुए हैं। 6 में विजयी है RD 440, 4 की विजेता धनेश कुकसे, 2 की विजेता बंटी और 1 की विजेता साइंस कार्बन। आज माझ्याबरोबर भिवंडी क्रिकेटचं चालतं बोलतो कॉम्प्युटर आहे, कारण हे खूप महत्त्वाचं आहे आणि खूप चांगलं भिवंडीचं क्रिकेट देखील दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळतं। टीम पहा, ग्रामीण क्रिकेट प्रत्येक गाव कोणती टीम कुणाला पराभूत करू शकते अशा प्रकारच्या टीम देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत।
ये आपने सही कहा, टीमें इतनी अच्छी प्रैक्टिस में है कि हम कह नहीं सकते कि शेर कौन, सवा शेर कौन, रति कौन, महारथी कौन। क्या एवन जोड़ी से मैं पूछना चाहूंगा, मैच रोकना है या हा हा, मॅच थांबवायची आहे. काही क्षणातच आपले मुख्य अतिथी इथे दाखल होणार आहेत. त्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री माननीय नामदार कपिल मोरेश्वर पाटील साहेब, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते, देखिए 4 विधानसभा ओवर को 21 मिनट हुए थे, टाइम वहाँ सेट किया हमने, 2 ओवर बचे हैं, थोड़ी देर के बाद हम शुरू करेंगे अंपायर्स। सिद्दीक बाबेजे कुछ बातें करते रहते हैं, लेकिन बीच में मत बोला कीजिए. थैंक यू। लेकिन मैं भी आपसे कहता हूँ कि करवट बदल बदल के हर एक रात काट दी, कच्चे मकान में भी बरसात काट दी, और वो सर भी काट देता तो होता नहीं मलाल, अफसोस ये है उसने मेरी बात काट दी। तर स्वागत होत आहे काही क्षणातच महाराष्ट्राचं लोकाभिमुख लोकनेतृत्व, ज्यांनी महाराष्ट्राची लोकगंगा बँड पथक आपण सर्वांनी तयारीत राहायचं आहे. 1 मिनिटामध्ये आपलं सर्व जे काही इन्स्ट्रुमेंटेशन असेल ते आपण तयारीत करायचं आहे. सर्व सन्माननीय अतिथी एकत्रित येत आहेत. त्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री माननीय नामदार कपिल मोरेश्वर पाटील साहेब, त्यांच्या समवेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेता माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेता महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब, लोकाभिमुख आणि महाराष्ट्राची विकासधारा विकास गंगा आणणारं असं व्यक्तिमत्व, ज्यांनी महाराष्ट्राचं रूपड पालटलं. देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी जो विश्वास दाखवला तो सार्थकी ठरवला आणि महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलला, असं उत्तुंग व्यक्तिमत्व आदरणीय इथे शुभागमन होत आहे. सन्माननीय आमदार माननीय श्री संतोष रावसाहेब दानवे पाटील साहेब, त्यांच्या समवेत श्री सिद्धेश कपिल पाटील साहेबांचं देखील इथे शुभागमन होत आहे. सन्माननीय अतिथींचं शाब्दिक शब्द सुमनांची पुष्पांजली अर्पण करून आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सन्माननीय आमदार, युवा आमदार, आपण पाहतोय आदरणीय संतोष रावसाहेब दानवे पाटील साहेब, भोकरदन विधानसभा, त्यांच्या समवेत श्री सिद्धेश कपिल पाटील साहेब हे देखील उपस्थित. बँड पथक आपण तयारीत राहायचं आहे. काही क्षणातच आपल्या सर्वांचे लाडके नेते, लोकनेते, महाराष्ट्रानं ज्यांना 5 वर्ष सातत्यपूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी ज्यांनी अहोरात्र झटून महाराष्ट्राला एक अग्रस्थानी आणलं, तसं व्यक्तिमत्व माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेता, विधानसभा, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं थोड्याच वेळात या क्रीडा नगरीमध्ये, या अंजूरच्या ऐतिहासिक नगरीमध्ये शुभागमन होत आहे.
यापुढचा सामना असणारे दोन्ही कॅप्टन आपण आमच्या समवेत यायचे आहेत। यापुढचा होणारा सामना जे दोन्ही कॅप्टन आहेत ते आमच्या समवेत यायचे आहेत। महाराष्ट्राची लोकधारा, महाराष्ट्राच्या संगीतामधील वाद्य ढोल ताशा, हा ढोल ताशाचा गजर करताना रौद्र शंभू ढोल ताशा पथक शुभागमन होतोय। महाराष्ट्राचं लोकाभिमुख, लोकप्रिय, कार्यसम्राट, जनसामान्याचे कैवारी, महाराष्ट्राचे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये शाब्दिक शब्द सुमनांची पुष्पांजली अर्पण करून सहर्ष सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। महाराष्ट्राची विकास गंगा, महाराष्ट्र स्वरूप, महाराष्ट्राची जी उन्नती, महाराष्ट्राची प्रगती सर्व काही बदलून टाकणार जनतेने मान्य केलेलं लोकाभिमुख नेतृत्व, त्यांचं वक्तृत्व, त्यांचं कर्तृत्व आणि नेतृत्व या तिन्हीला कुठेही तोड नाही असं व्यक्तिमत्व आपल्या समवेत, त्यांच्या समवेत माननीय केंद्रीय राज्यमंत्री, आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय नामदार कपिल मोरेश्वर पाटील साहेब हे देखील उपस्थित। त्यांच्या समवेत सन्माननीय आमदार गणपत शेठ गायकवाड, त्यांच्या समवेत युवा आमदार संतोष रावसाहेब दानवे पाटील साहेब हे देखील उपस्थित। सर्व सन्माननीय आदरणीय अतिथींचं या केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये सस्नेह हार्दिक स्वागत। सर्वांनी मागे वा, चेंडू पाठवा, 2 चेंडू पाठवा, चेंडू पाठवा। हॅलो, सर्वांनी सर्कलच्या बाहेर जावं प्लीज, विनंती आहे सर्व खेळाडूंना या सर्कलच्या बाहेर उभं राहावं, विनंती आहे प्लीज। कृपया सर्वांनी सर्कलच्या बाहेर व्हा, कारण फडणवीस साहेबांचे फटके हे खूप मजबूत असतात। फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राच्या लोककल्याणात एवढे चांगले निर्णय घेतलेत की महाराष्ट्राची विकास गंगा आपण पाहतोय कुठल्या स्तरावर आहे। चेंडू पाठवायचा आतमध्ये।
देवेंद्र फडणवीस साहेबांचा अभ्यासपूर्ण समाजकार्याबद्दलची आस्था आणि राज्याच्या कल्याणार्थ घेतलेले निर्णय हे संपूर्ण देशाने पाहिले आणि त्यांना सर्वाधिक लोकप्रिय असं मुख्यमंत्री म्हणून गणलं गेलं. त्यांनी महाराष्ट्र राज्यासाठी विकासाची गंगा आणली. महाराष्ट्रात अनेक प्रकल्प असतील, महाराष्ट्रामध्ये मेट्रोचे अनेक मार्ग असतील, मार्गिका असतील, किंवा महाराष्ट्रामध्ये इतर जे काही लोकाभिमुख निर्णय घेण्यात आले, संपूर्ण गाढा अभ्यास, प्रशासनावर अत्यंत चांगलं प्रभुत्व, वक्तृत्व, नेतृत्व, या सर्व गोष्टीमध्ये सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं की एकंदरीत महाराष्ट्राचा चेहरा मोहरा आपण कसा बदलू शकतो. मी विनंती करतोय धन्यवाद ढोल ताशा पथक, धन्यवाद, धन्यवाद ढोल ताशा पथक. सामना सुरू करायचा आहे, पंचांनी सामना सुरू करायचा आहे. तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी समाजकार्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या लोककल्याणार्थ असे चौकार षटकार कित्येक मारलेत की ज्याच्या एकंदरीत आपल्याला अनुभव आलेला आहे. तर ज्या काही फोर व्हीलर्स गाड्या मैदानाच्या आत लागलेल्या आहेत त्या सर्व गाड्या बाहेर नेण्यासाठी सहकार्य करावं. तर मी विनंती करतोय सन्माननीय देवेश पुरुषोत्तम पाटील साहेब, महाराष्ट्र राज्य भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद ठाणे, त्यांच्या समवेत सभागृह नेता, भिवंडी शहर निजामपूर महानगरपालिका सन्माननीय सुमित पाटील साहेब आणि सन्माननीय श्री सिद्धेश कपिल पाटील साहेब, भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण संघटक, या तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय सन्माननीय अतिथी आदरणीय माननीय ॲडव्होकेट देवेंद्र फडणवीस साहेब, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेता विधानसभा महाराष्ट्र राज्य, यांचं महाराष्ट्राचं महावस्त्र, आदर आणि स्नेह, मायेची आपुलकीची उबदार अशी ही शाल, स्नेह आणि प्रेम याचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि आपल्या हिंदू बांधवांचं अढळ आणि श्रद्धास्थान असलेलं देव प्रभू श्री रामचंद्र यांची प्रतिमा असलेली ही प्रतिकृती देऊन बोला जय श्रीराम. प्रभू रामचंद्रांची प्रतिमा प्रतिकृती देऊन आणि आपण पाहू शकता देवेंद्र फडणवीस साहेब, तदनंतर या स्पर्धेचे आयोजक श्री सुकेजी डाकी आणि निलजी पाटील यांच्या शुभ हस्ते आदरणीय ॲडव्होकेट देवेंद्र फडणवीस साहेब
विरोधी पक्षनेता महाराष्ट्र राज्य विधानसभा यांचं महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची आपुलकीची ही उबदार शाल, स्नेह आणि प्रेम याचं प्रतीक असलेले हे पुष्पगुच्छ आणि मोदीजींनी जो निर्णय घेतला आणि सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आणि तदनंतर ज्या प्रक्रियेला आपण पाहतोय, राम मंदिर निर्माणाला जी प्रारंभ झाला, ती राम मंदिराची प्रतिकृती प्रतिमा इथे सन्मान चिन्ह स्वरूपात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना दिली जाते. तदनंतर सन्माननीय युवा आमदार आदरणीय संतोष रावसाहेब दानवे पाटील साहेब यांचा शुभसन्मान करण्याची विनंती मी या स्पर्धेचे सिद्धेश कपिल पाटील साहेब, भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा संघटक यांना विनंती करतोय. त्याचप्रमाणे सभागृह नेता भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका आदरणीय सुमित पुरुषोत्तम पाटील साहेब, मी विनंती करतोय आपल्याला, आपण सन्माननीय अतिथींना महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची आपुलकीची ही उबदार शाल, स्नेह आणि प्रेम याचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि आपले लाडके नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि प्रत्येक भारतीयाच्या स्वप्नातलं प्रभू रामचंद्रांचं राम मंदिर याची प्रतिमा इथे सन्मान चिन्ह स्वरूपात दिले होते. तदनंतर सन्माननीय आमदार गणपत शेठ गायकवाड साहेब यांचा देखील शुभसन्मान करण्याची विनंती मी श्री देवेश पुरुषोत्तम पाटील साहेब, भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा ठाणे जिल्हा परिषद सदस्य यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं महावस्त्र, आदर आणि सन्मान याचं प्रतीक असलेले हे प्रतीक, मायेची आपुलकीची उबदार शाल, स्नेह आणि प्रेम याचं प्रतीक असलेले पुष्पगुच्छ आणि आपल्या हिंदू बांधवांचं अढळ असं श्रद्धास्थान प्रभू श्री रामचंद्र यांची प्रतिकृती सन्मान चिन्ह स्वरूपात त्यांना दिली जाते. तदनंतर माजी आमदार आदरणीय योगेश पाटील साहेब यांचा देखील शुभसन्मान करण्याची विनंती मी श्री देवेश पुरुषोत्तम पाटील साहेब यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण माजी आमदार योगेश पाटील साहेबांचा देखील मान सन्मानपूर्वक यथोचित शुभसन्मान करावा. मान्यवरांना शाल, पुष्पगुच्छ आणि प्रभू श्री रामचंद्र यांचं जे राम मंदिर निर्माण कार्य सुरू आहे त्याची प्रतिकृती देऊन त्यांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. तदनंतर श्री संतोष रावसाहेब दानवे पाटील साहेबांच्या समवेत जे मान्यवर आलेले आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जाणार आहे. शिवम पाटील साहेब यांनी पुढे यायचंय. मी एवन जोडीला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण. त्याचप्रमाणे देवेश पुरुषोत्तम पाटील साहेब यांनी देखील विनंती असेल आपण हा शुभ सन्मान करावा. तर आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाट पाहत असतो तो क्षण म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचं वक्तव्य. वक्तृत्वाची धार ही कशी असावी, प्रशासनाची एकंदरीत अभ्यासपूर्ण माहिती ही कशी असावी, महाराष्ट्राचं लोकनेतृत्व कसं असावं, महाराष्ट्राची विकासधारा कशी असावी, महाराष्ट्राचं एकंदरीत भविष्य कसं असावं याची खरी जाण कोणी प्रत्यक्ष महाराष्ट्राला दाखवली ते असं उत्तुंग व्यक्तिमत्व ज्यांनी महाराष्ट्राला 5 वर्ष विकासाची धारा, विकासाची गंगा आणि महाराष्ट्राला उच्च स्थानावर आणलं. परंतु काही कारणास्तव बऱ्याच गोष्टी घडल्या.
मात्र त्यांची वक्तृत्वाची धार कधीही कमी झाली नाही. मी विनंती करतोय महाराष्ट्राचे लोकप्रिय लोकनेतृत्व आदरणीय ॲडव्होकेट देवेंद्र फडणवीस साहेबांना की आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. आपल्या सर्वांचे लाडके नेते, भारत सरकारचे मंत्री आणि खऱ्या अर्थानं ज्यांचा जन्मोत्सव आपण सगळे साजरा करतो ते लोकनेते कपिल पाटीलजी, कल्याणचे लोकप्रिय आमदार गणपत शेठ गायकवाड, भोकरदनचे लोकप्रिय आमदार युवा नेते संतोष पाटील दानवे, आमचे मित्र योगेशजी या ठिकाणी उपस्थित, या आयोजन समितीचे सर्व सदस्य आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे या कार्यक्रमाला मी उद्या येणार होतो, पण उद्या मला अचानक नागपूरचा कार्यक्रम आल्यामुळे मी आज आलो. त्यामुळे मागच्या वर्षीसारखा विशालकाय केक मला पाहायलाही मिळणार नाही आणि खायलाही मिळणार नाही. पण मला असं वाटतं की कपिल पाटील साहेबांवर प्रचंड प्रेम या जिल्ह्यातल्या लोकांचं आहे आणि त्यामुळे त्यांचा जन्मोत्सव हा एक लोकोत्सवासारखा या ठिकाणी साजरा होतो. मोठ्या प्रमाणात पुरुष, महिला, बालकं सगळे या सोहळ्यामध्ये सम्मिलित होतात आणि याचं कारण आहे की कपिल पाटलांचा वैयक्तिक परिवार तर मोठा आहेच, पण संपूर्ण मतदारसंघ हा त्यांचा परिवार आहे आणि आता संपूर्ण ठाणे जिल्हा हा देखील त्यांचा परिवार आहे. त्यामुळे या सगळ्या परिवाराला सोबत घेऊन हा उत्सव या ठिकाणी साजरा होतो आणि उद्या तर मला असं वाटतं की बक्षिसांची जी रेलचेल या ठिकाणी आहे, कपिलजी या गाडीच्या ड्रॉमध्ये आम्हालाही सम्मिलित होता येत असेल तर आमचाही विचार करा, नाही तर आम्ही आपली मोटरसायकल घेऊन जाऊ, काही प्रॉब्लेम नाही. पण मला असं वाटतं की हे जे आकर्षण आहे हे खरोखर अत्यंत मोठं आहे. आज ज्या प्रकारे कपिलजींनी एक खासदार म्हणून, एक मंत्री म्हणून, एक लोकनेता म्हणून एक आपल्या कामाची छाप, एक आपल्या कामाचा ठसा हा या ठिकाणी उमटवला आणि माननीय मोदीजींनी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा केंद्र सरकारमध्ये आपल्या कपिल पाटलांना या भागातनं मंत्री म्हणून घेतलं, हा देखील आपल्या सगळ्यांचा एक फार मोठा सन्मान आहे. आणि म्हणून मी जास्त लांब भाषण देणार नाही, कारण माझे जे मित्र पिचवर उभे आहेत ते विचार करत असतील की कधी बॉल टाकू आणि कधी बॅट लावू, त्यामुळे त्यांना जास्त वेळ या ठिकाणी तंगत न ठेवता आपल्या सगळ्यांच्या वतीनं ॲडव्हान्समध्ये, एक दिवस ॲडव्हान्समध्ये कपिलजींना मी जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने त्यांना सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर सगळं दिलंच आहे, पण जो लोकसेवेचा आशीर्वाद ईश्वराने त्यांना दिला आहे तो आजन्म आशीर्वाद त्यांच्याच पाठीशी राहावा, अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना अनंत अनंत शुभेच्छा देतो. आणि या चांगल्या कार्यक्रमात मला यावर्षी एक दिवस आधी येता आलं, पुढच्या वर्षी 5 तारखेलाच मी या ठिकाणी येईल. आत्ताच ॲडव्हान्स बुकिंग माझं करून टाकतो आहे आणि त्यावेळेस मात्र ड्रॉमध्ये सहभागी मला करून घ्या एवढी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब. मॅच सुरू करावी, पंचांना विनंती असेल मॅच सुरू करावी आणि जे आमचे कॅमेरामन असेल त्यांना देखील विनंती असेल की साहेबांना मॅच पाहायची आहे आणि आमच्या कॉमेंटर्सना विनंती असेल मराठीमध्ये कुणाल जे दाते असतील आपण कॉमेंट्री चालू करायची आहे.
धन्यवाद. एक महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्यांनी वयाच्या 22व्या वर्षी नगरसेवक नागपूरमधून सुरुवात केली, तदनंतर 27व्या वर्षी महापौर, तदनंतर 29व्या वर्षी आमदार आणि 44व्या वर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कामगिरी केली. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर आहे. एक धाव तर घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थांबवलाय. एका बाजूला जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित केला जाईल, अवंतरच्या स्वरूपातील धाव मिळेल. एका बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते पोगाव, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पारगाव, म्हणजे एक पनवेल तालुक्यातील टीम आहे तर एक भिवंडी तालुक्यातील टीम आहे. या दोन्ही बलाढ्य टीम मधील संघर्ष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. केंद्रीय मंत्री चषक 2022 मध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेवर लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर प्रफुल्ल मोकल गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. हो, आणखीन एक अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावांसाठीचा संघर्ष पोगाव टीमचा सुरू आहे, परंतु पारगाव आणखी चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजी पारगावच्या माध्यमातून होते. लेगबाईच्या स्वरूपातील एक धाव कळवत आहेत. त्या ठिकाणी पंच धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि षटक क्रमांक जर पाहिलं तर 5वं सुरू असताना धावसंख्या झाली आहे ती 44 धावा धावफलकावर. यावेळेला अगदी ब्लॉक मध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न झालाय, रन घेऊ दिलीच जात नाहीये. काय गोलंदाजी केली जाते. ग्रामीण क्रिकेटचा थरार या ठिकाणी आहे. गावाच्या गाव म्हणजे एक गाव आणि त्या गावातील 11 खेळाडू, अशा पद्धतीचं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या स्पर्धेवर संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा आहेत. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल त्याला खेळला कव्हरच्या दिशेने. एक धाव तिकडे घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. धावसंख्येत 2 ने भर होताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 वर. बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, आगे रख रहे हैं और बिल्कुल यॉर्कर लेन की गेंदबाजी. इसीलिए तो क्रिकेट में कहा जाता है 2 ही चीज़ों का सम्मान होता है, पहला सचिन तेंदुलकर, दूसरा परफेक्ट यॉर्कर. इस मरतबा देखना है क्या कुछ हुआ है और यहाँ पर बैट्समैन रन आउट. तर कुणालजी देखील माझ्याबरोबर जोडले जात आहेत. आइए सुनते हैं अगली आवाज़ जिन्होंने आईपीएल में मराठी कमेंट्री का डंका बजाया, 7 समंदर पार 10 पीएल में आवाज़ का जादू जगाया, T20 क्रिकेट को मराठी की आवाज़ से सुपर हिट बनाया, वह है कुणाल दाते सर. खूप खूप धन्यवाद. नुकतंच आपल्या मुख्य व्यासपीठावर आगमन झालं आदरणीय देवेंद्रजी यांचं आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते, माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांची एक वेगळीच ओळख. आनंद घेतात या क्रिकेटच्या स्पर्धेचा. शॉर्ट बॉल स्क्वेअर लेगला हवेत उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि हा झेल पकडलाय. फलंदाज बाद होईल. क्रिकेट रसिकांना 31 ऑक्टोबर 2014ला वयाच्या 44व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं असे देवेंद्रजी फडणवीस साहेब नागपूरचे आहेत आणि मी देखील विदर्भातलाच. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना पाहिल्यानंतर आपसुकच मनातून आनंद झाला. आज ते या केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये ते उपस्थित आहेत. भरपूर मोठं व्यक्तिमत्व आणि आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राचा चेहरा मोहराच त्यांनी बदलवला, हे मात्र विशेष. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक निर्णय घेतले. खास करून माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली, त्यामुळे मी इंदिरा गांधी कॉन्व्हेंटमध्ये शिकणारच नाही आणि तिथून पुढे हा प्रवास ज्या पद्धतीने त्यांचा राहिला आहे आणि तो काळ मला वाटतं आणीबाणीच्या काळात वयाच्या 6व्या वर्षी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या आईला असं बजावून सांगितलं होतं. शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून त्यांना सरस्वती शाळेत टाकावं लागलं. संघ आणि जनसंघाच्या संस्काराचे बाल कळू मिळालेले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाले, त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. सोशल मीडियामध्ये काही महिने त्यांनी गाजत असलेले दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ही चर्चा तर सातत्याने सुरूच होती आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात. आज आपण पाहतोय या केंद्रीय मंत्री चषकामध्ये ते उपस्थित आहेत. भरपूर वर्ष
आपण पाहतोय महाराष्ट्राची सेवा त्यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून झाली, ते स्वतः करताना दिसले. इथे आणखीन एक चांगला ऑफ ड्राईव्ह दाखवत असताना क्षेत्ररक्षक जातोय बॉलपर्यंत, एक रन तत्पूर्वी मिळताना दिसेल. या सिंगलच्या जोरावर 5 ओव्हरचा खेळ संपलाय, 49 धावा, 5 फलंदाज बाद. (1999) पासून 2014 तिथून पुढे देखील विधिमंडळात आमदार, अंदाज समितीचे सदस्य, नगर विकास गृहनिर्माण स्थायी समिती सदस्य आणि अशा अनेक मोठमोठ्या हुद्द्यावर साहेबांनी काम केलेलं आहे. सामाजिक योगदान देखील त्यांचं खूपच मोठं राहिलेलं आहे. आणि आज या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी ते उपस्थित आहेत. प्रत्येक संघटनेसाठी सातत्याने काम करत असताना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना आपण पाहिलंय. अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना देखील मिळालेले आहेत. 1989 पासून भारतीय जनता युवा मोर्चाचं नागपूरपासून वॉर्ड अध्यक्षपासून त्यांचा प्रवास जो सुरू झाला तो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपर्यंत राहिला. 1999ला ते विधानसभा सदस्य म्हणून निवडून गेले. 95, 2001 सलग 2 वेळा नागपूर महानगरपालिकेचे सदस्य, 2 वेळा नागपूरचे महापौर म्हणून त्यांची ओळख या संपूर्ण राजकीय प्रवासात आहे. 1994 भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, 2001 भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, 2010 भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस, 2013 भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. आणि तसं पाहिलं तर दिल्लीत देखील वजन, आणि म्हणूनच त्या गोष्टीचा मी त्या नाऱ्याचा उल्लेख केला. केंद्रात आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्र राज्यामध्ये देवेंद्रजी, ही नावं नेहमीच चर्चेमध्ये राहिलेली आहेत. आणखीन एक डॉट बॉल, 6वं षटक सध्या सुरू आहे आणि या 6व्या षटकामध्ये आपण पाहतोय 50ला 5 अशी परिस्थिती शेळके ब्रदर्स पोगावची. आणखीन एक डॉट बॉल, सातत्याने ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. अनेक पुरस्कार साहेबांना मिळालेले आहेत. कॉमनवेल्थ पार्लमेंटेरियन असोसिएशनतर्फे सर्वोत्कृष्ट संसद पटूसाठीचा वार्षिक पुरस्कार, राजयोगी नेता पुरस्कार देखील मिळालेला आहे. त्याचबरोबर पुण्याच्या मुक्तछंद संस्थेतर्फे प्रमोद महाजन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा पहिला सर्वोत्कृष्ट सांसदपटू हा देखील पुरस्कार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मिळालेला आहे. राष्ट्रीय आंतरविद्यापीठ वादविवाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वक्ता म्हणून त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. रोटरीचा मोस्ट चॅलेंजिंग यूथ म्हणून विभागीय पुरस्कार, नागपूरच्या नागभूषण फाउंडेशनतर्फे नागभूषण पुरस्कार, अशा अनेक कित्येक पुरस्कार साहेबांना मिळालेले आहेत. आज ते इथे उपस्थित होतात, हे आमचं महत् भाग्य. ऑन साईडला दिशा दिली आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे 1 रन कंप्लीट होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय, 2 धावा मिळतील. थ्रो खराब आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल, एक्स्ट्रा धावा मिळतील. पंचांचा इशारा. ओव्हर थ्रोच्या 4 आणि त्याचबरोबर 2 धावून अशा 6 धावा ऍड केल्या जातील. देवेंद्र फडणवीस साहेब देतील भेट खासदारच्या शकाला. क्रिकेट रसिकांना लागली ओढ, लागली याओ स्पर्धेची. क्रिकेट रसिकांना लागली ओढ, लागली याओ स्पर्धेची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. 60 धावा आता फलकावर लागल्यात. चांगला खेळ सध्या तुम्ही पाहताय. अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक. 60 रन स्कोर बोर्डवर. शेळके ब्रदर्स पोगाव हा संघ मैदानामध्ये खेळतोय पारगावच्या विरुद्ध या मॅच मध्ये. बॅटची कडा घेतली, बॉल मागे चाललाय शॉर्ट थर्डमॅनला, तिथे 1 रन मिळताना दिसेल. दुसऱ्या रनच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. निर्धारित 6 षटकांचा खेळ इथे संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 60.
61 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 61 टू विन. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील की तीनदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील की तीनदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब. क्रिकेटच्या मैदानावर हे दोन्ही चेहरे सध्या तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहतायत. आनंद घेत आहेत क्रिकेटच्या सामन्याचा. एक केंद्रीय राज्यमंत्री आहेत, तुम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व, लोकनेते आदरणीय कपिलजी पाटील साहेब, आणि त्यांच्याच बाजूला महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणारे माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. क्रिकेटच्या परिपटलावर, राजकीय परिपटलावर तसं पाहिलं तर अनेक चौकार षटकार ठोकलेले आहेत. आज क्रिकेटच्या परिपटलावर देखील ते उपस्थित होतात. आमच्या मुख्य व्यासपीठाची ते शोभा वाढवतात. त्यांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. साहेबांचा जन्म 22 जुलै 1970ला नागपूरमध्ये झाला. एक वेगळंच पर्व महाराष्ट्राच्या राजकीय जळणघळणीच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिलं. जीवनामध्ये अनेक उतार चढाव साहेबांनी देखील पाहिलेत, परंतु तरी देखील एक ठाम नेतृत्व आपल्या महाराष्ट्राला मिळालेलं आहे. शिक्षणात देखील कुठेच मागे नसलेले आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रसिद्ध वक्ते, एक वेगळी ओळख त्यांची राहिलेली आहे. आणि विशेष म्हणजेच विदर्भाचं हे नेतृत्व. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील की तीनदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील की तीनदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. खरी ठाणे जिल्ह्याची शान ठेवून कर्तव्याची जाण. कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये मान. खरी ठाणे जिल्ह्याची शान ठेवून कर्तव्याची जाण. कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये मान. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पंचांनी सूचना कराव्यात. तर दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे 61 रनचं. आपण सातत्याने चर्चा करत होतो देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची, आणि त्यांचं सामाजिक योगदान देखील तेवढंच मोठं राहिलं. ग्लोबल पार्लमेंटरियन्स फोरम ऑफ हॅबिटेट फॉर एशिया रीचचे ते सचिव आहेत. नागरी पायाभूत सुविधांसाठी वित्तीय पुरवठा आणि राजकीय व्यवस्थापनाच्या मुद्द्यांबाबतचे रिसोर्स पर्सन ते आहेत. नागपूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पार पाडलेलं आहे. नागपूर विद्यापीठाचे सिनेटचे ते सदस्य आहेत. शिक्षण क्षेत्रात असेल, राजकीय क्षेत्रात असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेले हे नेतृत्व. नाशिक येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे ते उपाध्यक्ष आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता मिळालेल्या मुंबईचा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेचे कार्यकारी परिषदेचे ते सदस्य आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांचं सामाजिक योगदान मोठं राहिलेलं आहे. अमेरिकन सरकारच्या ईस्ट वेस्ट सेंटरतर्फे आयोजित न्यू जनरेशन सेमिनारमध्ये एनर्जी सिक्युरिटी इश्यूज या विषयावर शोधनिबंध त्यांनी सादर केलेला आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन नॅशविल येथे US नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेटचे लेजिस्लेटर. एक प्रचंड ज्ञानभंडार असलेलं असं हे व्यक्तिमत्व.
आज आमच्या या व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत. या क्रिकेटच्या दुनियेमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. जाऊया क्रिकेटकडे. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने पंच केला, एक रन इथे कंप्लीट केली जाईल. वेगाने या सिंगलने खातं उघडलेलं आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर ते गेलेल्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनच्या उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळाचे ते सदस्य राहिलेले आहेत. केन्यामधील नैरोबी येथे युनायटेड नेशन हॅबिटेटच्या निमंत्रित केलेल्या शिष्टमंडळाचे देखील ते सदस्य राहिलेले आहेत. त्याचबरोबर पुस्तकाची जर मी चर्चा करेन, लेखिका सुषमा नलावडे यांनी फडणवीस यांचे चरित्र लिहिताना त्यांची जळणघळण कशी झाली, तरुण वयात ते नागपूरचे महापौर कसे झाले यांची माहिती लिहिलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 4 मराठी पुस्तके लिहिलेली आहेत अशी माहिती आहे. अर्थसंकल्प सोप्या भाषेत हे एक त्यापैकी पुस्तक. आणखी एक 36 पानी पुस्तक आत्मनिर्भर महाराष्ट्र, आत्मनिर्भर भारत. आणि खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर करूनच दाखवलेलं होतं त्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी महाराष्ट्राला. आणि असे दूरदृष्टी असणारे नेते आज आमच्या मंचावर इथे उपस्थित आहेत. राऊंड विकेट, शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन इथे पुल करायचा होता. शॉट मिड ऑन 30 सर्कलच्या आतमध्ये आहे. मिड ऑन 30 सर्कलच्या आतमध्ये, माफ करा, तोपर्यंत रन मिळणार नाही. हा डॉट बॉल आलाय. केतन मेहर आणि प्रफुल्ल मोकळ ही जोडी सध्या मैदानामध्ये. लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आले 61 रनचं, 61. दोन बॉलचा खेळ संपलाय. पहिलं षटक सध्या मार्गस्थ अविनाश गोलंदाजी करत असताना मुख्य व्यासपीठ एंडकडून. खुल्या टप्प्याचा बॉल ऑन साईडला टर्न केलाय. बॉल मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. अलॉंग द कार्पेट बॉल पर्यंत जाईल, तोपर्यंत एक रन इथे पूर्ण केली जाईल. सिंगल डबलने इथे स्ट्राईक रोटेट केली जाते. लक्ष मोठं आहे असं म्हणायला हरकत नाहीये. 6 षटकांचा खेळ आहे. केलं तर कठीण होऊ शकतं, परंतु समोरच्या टीमची जी गोलंदाजी आहे पोगाव संघाची ती देखील धारदार आहे. पारगाव संघाला इथे कडा संघर्ष करावा लागेल, मेहनत घ्यावी लागेल. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. आंतरराष्ट्रीय आढावा देखील आपण साहेबांचा घेत होतो. डेन्मार्कमध्ये कोपेनहेगन येथे आशिया आणि युरोपातील तरुण राजकीय नेत्यांच्या आसेम परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं होतं. मलेशियामध्ये GPH एशिया रिजनल मीटमध्ये त्यांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळाला. युरोपमधील क्रोएशिया येथे ग्लोबल पार्लमेंटियन फोरम ऑफ हॅबिटेटमध्ये त्यांचा सहभाग होता. रशियातील मॉस्को येथे भेट देणाऱ्या इंडो रशिया चेंबर ऑफ कॉमर्स शिष्टमंडळाचे ते सदस्य राहिलेले आहेत. म्हणजे पहा, प्रत्येक स्तरावर या नेत्याने काम केलेलंच आहे. अशी कुठलीच गोष्ट नाही जी त्यांच्या आयुष्यामध्ये त्याने केलेली नसेल. आणि त्याचमुळे हे महाराष्ट्राला लाभलेलं एक मोठं नेतृत्व आहे. इथे आणखीन एक डॉट बॉल, चेंडू पायावर जाऊन आदळलाय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न होतोय. पहिलं षटक सुरू असताना धावा आहेत स्कोर बोर्डवर आतापर्यंत फक्त 3 धावा. पॉवर प्लेचं षटक अविनाश यांची गोलंदाजी. पारगाव या संघाच्या विरुद्ध पोगाव अशी लढत. डबल P दोन संघाच्या नावामध्ये. शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न होता बॅकफुटला जाऊन, परंतु सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळालाय. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत फक्त 3. फलंदाज बाद झालेला नाहीये पारगाव संघाचा, ही त्यांची जमेची बाजू. टीम मीटिंग घेऊ नका, 30 मिनिटाचा वेळ तुम्हाला देण्यात येणार आहे याची माहिती आम्ही तुम्हाला या अगोदरच दिलेली आहे. त्याच्यामुळे जास्त वेळ न गमावता लगेचच तुम्हाला खेळायचं आहे. ज्ञानेश्वर शेळके सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना. केंद्रीय राज्यमंत्री चषक तुम्ही पाहताय. अनेक महाराष्ट्रातले दिग्गज नेते या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी सातत्याने आवर्जून उपस्थित राहतात. कारण आपल्या परिसरातील केंद्रीय राज्यमंत्री लोकनेते कपिलजी पाटील साहेब यांनी तसं काम या परिसरामध्ये केलेलं आहे. दूरदृष्टी असलेले नेते म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं प्रत्येक स्तरावर. अगदी कोरोना कालखंडामध्ये केलेलं कार्य हे कपिलजी पाटील साहेब यांचं उल्लेखनीयच राहिलं.
केंद्रीय राज्यमंत्रीपदी आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या राज्य मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली, तो देखील भिवंडीच्या इतिहासातील मी म्हणेन एक सुवर्ण दिवसच राहिला. 4 धावा फलकावर. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर. केतन मेहर आणि प्रफुल्ल मोकळ सध्या अडखळत खेळत असताना या मॅचमध्ये लक्ष्य 61 धावांचं पाठलाग करण्यासाठी ज्या वेळेला संघ उतरला पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा इथे पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे इथून पुढे थोडासा काळ कठीण जाईल. संघर्षाचा काळ आहे, वेगाने धावा करणं गरजेचं आहे. दुसरं षटक लोदाईंकडून ज्ञानेश्वर. फुलटॉस होता, खूप चांगला कव्हर ड्राईव्ह डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्वीपर कव्हरला एक रन इथे कंप्लीट केली जाईल आणि एकच धाव इथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या जोरावर धावा होत आहेत स्कोर बोर्डवर 5. षटक क्रमांक हे दुसरं आहे. ज्ञानेश्वर शेळके गोलंदाजीसाठी सेकंड ओव्हरमध्ये. शेळके ब्रदर्स पोगाव या नावाने हा संघ खेळतोय पारगावच्या विरुद्ध. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल, खोलव्या टप्प्याचा बॉल खोदून काढल्या ऑन साइडला. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे, वेगाने एक रन इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या जोरावर धावा स्कोर बोर्डवर होत आहेत 6. हा आमचा मुख्य व्यासपीठ जिथे अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मजा लुटली जाते. 11 दिवस रात्रीचा खेळ तुम्ही पाहिलाय. या स्पर्धेच्या माध्यमातून ही 11वी रात्र आहे या स्पर्धेची. 120 तब्बल संघ या स्पर्धेमध्ये खेळले आहेत. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माहितीसाठी. आणि हा देखील महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट अथवा मी म्हणेन भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमधला एक इतिहासच झालाय. 120 ग्रामीण संघ एका छताखाली या केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये खेळताना दिसलेले आहेत. 31 बाईकसह मालिकावीरासाठी हुंडाई सँट्रो कार या स्पर्धेमध्ये आहे. याच्यासाठी विशेष कौतुक करायला पाहिजे आपले कार्यकर्ते सुकेश डाकी आणि निलेश पाटील ही आपल्या या परिसरातली A1 जोडी. आणि A1 काम करून दाखवले त्यांनी. ऑन साइडला दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट मिड विकेटला थ्रो येतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल का नाही. पंचाचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. युवा नेते बबलू शेट ते घेतील साऱ्यांची भेट. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1. युवा नेते बबलू शेट ते घेतील साऱ्यांची भेट. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1. कपिल पाटील आहे राजा त्यांच्या नावाचा गाजा वाजा. कपिल पाटील आहे राजा त्यांच्या नावाचा गाजा वाजा. आपल्या भिवंडीचे साहेब 9 गज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब 9 गज कपिल पाटील खासदार. हा आमचा भव्य दिव्य व्यासपीठ तुम्ही पाहिला कॅमेऱ्याच्या एका अँगलने. 7 धावा फलकावर आहेत. ओव्हर नंबर दुसरं सध्या प्रगती पथावर. रन करायचे या मॅच मध्ये 61. यावेळेला आणखीन एक चांगला ड्राईव्ह इथे दाखवला. ऑफ ड्राईव्ह खोदून काढलाय बॉलला अक्षरशः डीप मध्ये आणि हात जातोय बॉल लॉंग ऑफ मध्ये. 4 धावांसाठी चौकार. क्रिकेट रसिकांना लागली ओढ लागली याओ स्पर्धेची. क्रिकेट रसिकांना लागली ओढ लागली याओ स्पर्धेची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. थँक्यू डीजे, थँक्यू. अनेक इंटरनॅशनल अवॉर्ड देखील देवेंद्र फडणवीस साहेबांना मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर डॉक्टरेट ओसाका सिटी युनिव्हर्सिटी जपान, 120 वर्ष जुनी ही युनिव्हर्सिटी. आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पहिले भारतीय आपले देवेंद्र फडणवीस आहेत तर ज्यांना त्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आलेलं आहे. ते आज आपल्या मंचावर इथे उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत या क्रिकेटच्या केंद्रीय राज्यमंत्री चषकाचा. 24 चेंडू आणि 50 धाव आहे समीकरण या मॅच मध्ये. सामना संपणार नाही. रंगतदार अवस्थेमध्ये ही नक्की लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये अविनाश शेळके गोलंदाजीसाठी.
24 चेंडू 50 धावा, 4 ओव्हरमध्ये 50 धावा करायच्या आहेत. 12.50च्या सरासरीने धावा करणं गरजेचं आहे. मागे खेळण्याचा प्रयत्न, पंचाकडे हलकीशी अपील, नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो आलेला नाहीये. तत्पूर्वी एक रन घेण्याचा देखील प्रयत्न केला होता, परंतु त्यानंतर थांबवलं. रन मिळताना दिसणार नाही. हा डॉट बॉल. तिसरं षटक सध्या सुरू आहे. तुम्ही पाहताय केंद्रीय राज्यमंत्री चषक, भिवंडीची जान, कल्याण डोंबिवलीचा मान, पनवेल रायगडची शान, ठाण्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा सन्मान वाढवणारी एकमात्र स्पर्धा. आदरणीय लोकनेते केंद्रीय राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या केंद्रीय राज्यमंत्री चषकाला सुरुवात आपण केली 22 फेब्रुवारीपासून. आणि उद्या रात्री हा जल्लोषमय कार्यक्रम तुमच्या समोर सुरूच राहील. अनेक कार्यक्रम या परिसरामध्ये सातत्याने सुरू आहेत. कपिलजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक दिग्गज नेते मंडळी या स्पर्धेला शुभाशीर्वाद देऊन गेलेले आहेत. आणि आज आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब इथे उपस्थित आहेत, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब. हा फॉर्म पूल केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत एक रन इथे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. संयम देखील इथे दाखवत आहेत दोन्ही बॅटर. लक्ष्य 61 धावांचं कठीण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. रन झालेत स्कोअरबोर्डवर 12. 21 बॉल आणि 49 धावांची आवश्यकता. 21 चेंडू आणि 49 रन हे समीकरण या मॅच मध्ये. खेळाडूला थोडीशी दुखापत झाली आहे, त्याच्यामुळे पाण्याची मागणी ते कदाचित मैदानामध्ये होते. तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवर देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं हे कटआउट. सतत आनंदित हा चेहरा. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देखील समाजकारणामध्ये देखील भरघोस भरीव योगदान देणारं हे नेतृत्व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून. 21 बॉल आणि 49 रन हे समीकरण आहे या मॅच मध्ये. चांगला बॉल, आखू टप्प्याचा बॉल सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. दबाव इथे आता वाढताना दिसेल. चांगली गोलंदाजी. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी एक रन इथे मिळेल या सिंगलच्या जोरावर. पुन्हा एकदा दबाव बनतोय. मोठे फटके येताना दिसत नाहीयेत. दुष्काळच पडलाय मोठ्या फटक्यांचा. परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट जर पाहिला तर जलयुक्त शिवार अभियानच होता. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचलंय, पाणी आहे, याचं श्रेय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या त्या प्रोजेक्टला नक्की दिलं जाईल. 2014 मध्ये त्यांनी हा प्रोजेक्ट लॉन्च केला, जलयुक्त शिवार अभियान. पाण्याची अडचण जी महाराष्ट्र राज्याला सातत्याने जाणवत होती आणि या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत आज आपण पाहतोय खूपच प्रगती आपल्या महाराष्ट्राने केली आहे, शेतकरी बांधवांनी केलेली आहे. सुजलाम सुफलाम असा महाराष्ट्र करण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळेला 2014 पासून सुरू केलेलं होतं. पंधरा धावा, 3 ओव्हरचा खेळ संपलाय. दबाव पूर्णपणे पारगाव या संघावर शेळके ब्रदर्स पोगाव यांच्या माध्यमातून.
केंद्रीय राज्यमंत्री चषक पर्व 3 सुकेश डाके आणि निलेश पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री लोकनेते नामदार श्रीमान कपिलजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन. आज या स्पर्धेची 11वी रात्र. 11व्या रात्रीमध्ये आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये दमदार खेळ गेल्या अनेक दिवस रात्रीच्या खेळामध्ये तुम्ही पाहिला. आज देखील तसाच खेळ इथे रंगतोय. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. धावा आहेत 15. एक फलंदाज बाद. लक्ष्य या मॅच मध्ये 61 रनचं. त्याच्यामुळे कठीण होत चाललंय काम टीम पारगावसाठी या मॅच मध्ये. कुणाल तारेकर आणि प्रफुल्ल मोकळ सध्या मैदानामध्ये आहेत. आक्रमण करावं लागेल फलंदाजी करणाऱ्या टीमला, कारण लक्ष्य मोठं आहे. या टीमच्या समोर फक्त 15 धावा त्यांनी बनवल्यात. पंधरावर 1. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. मी मगाशी देखील उल्लेख केला आपल्या भिवंडी परिसरामध्ये नेतृत्व लोकनेते आदरणीय कपिलजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कपिल पाटील फाउंडेशन तथा A1 जोडी आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय. केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 आणि या सामन्यामध्ये आता लक्ष्य आहे 18 चेंडू आणि 46 धावा. 18 बॉल आणि 46 धावा हे समीकरण. आणि इथे बॉल सीमारेषेच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. पंचांचा इशारा, षटकार. बस याच गोष्टीची आवश्यकता होती. चषक ठेवलाय नावानी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या A1 जोडीनी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या A1 जोडीनी. आयोजन केला सुके टाकू निलेश पाटील या A1 जोडीनी. आयोजन केला सुके टाकू निलेश पाटील या A1 जोडीनी. चांगलं आयोजन कपिल पाटील फाउंडेशन तथा सुकेश डाके आणि निलेश पाटील या A1 जोडीच्या माध्यमातून या स्पर्धेचं. आणि तेच संगीत तुम्ही ऐकताय. एक षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 21-21. 61 रनच्या लक्ष्याचा पाठलाग आता रन करायच्या 40 सामना जिंकण्यासाठी. मॅच ऑन. दुसरा बॉल देखील कडक ऑन ड्राईव्ह इथे दाखवला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. सिंगलने खात्यामध्ये भर पडते. धावा झाल्यात 22 रन. प्रफुल्ल मोकळ आणि कुणाल तारेकर सध्या मैदानामध्ये खेळतात. 39 धावांची अजूनही आवश्यकता आहे. येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत 16 चेंडू आणि 39 धावा. त्यानंतर जलयुक्त शिवार योजनेनंतर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा दुसरा प्रोजेक्ट होता मुंबई नेक्स्ट. 30 जानेवारी 2015 पासून या अभियानाला त्यांच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली होती. आणि वेगळं रूप या देखील अभियानाच्या माध्यमातून मुंबईला त्यांनी दिलं. खोलवा टप्प्याचा बॉल आणि इथे बॉल मागे जातो. तत्पूर्वी रनआउटची संधी आणि इथे फलंदाज बाद नसेल, कारण बॉल अडवलाय मागे, त्याच्यामुळे रन दिली जाणार नाही. विकेट किपरने हा बॉल अडवलाय. भिवंडी क्रिकेटचे हेच नियम आहेत. एकाच वेळेला दोन्ही फलंदाजांनी धावणं गरजेचं आहे. खोलवा टप्प्याचा बॉल टर्न झाला विकेट किपरच्या हातामध्ये. एक फलंदाज जागेवरच होता, त्याच्यामुळे इथे रन घोषित केली जाणार नाही. मुंबई नेक्स्ट या प्रोजेक्टने आपण पाहिलंय फायनान्शियल कॅपिटल जी भारताची मुंबई आहे तिला ग्लोबल फायनान्शियल आणि एंटरटेनमेंट हब बनवण्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं भरपूर मोठं योगदान राहिलंय. 22 धावा. एक फलंदाज बाद. शॉर्ट बॉल यावेळेला पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे, फक्त प्रेक्षक बनून राहील आणि हा बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. हा येतोय केंद्रीय राज्यमंत्री चषकातला आणखीन एक चांगला षटकार. झेंडा
पक्षाचा कसा पडपड करताय झेंडा बीजेपी पक्षाचा साऱ्या जिल्ह्यामध्ये नाव गाजतय खासदार चषकाचा साऱ्या जिल्ह्यामध्ये नाव गाजतय मन जोडीचा साऱ्या जिल्ह्यामध्ये नाव गाजतंय खासदार. आपलं पोलीस दल सशक्त बनवण्यासाठी आणखीन एक प्रोजेक्ट साहेबांनी आणला, CCTNS. या प्रोजेक्टची देखील देशभरामध्ये चर्चा झाली, त्याची देखील आपण नक्की माहिती घेऊया. तत्पूर्वी हा फुलटॉस होता, पंचाकडे हलकीशी अपील, आउटसाइड द ऑफस्टम हा बॉल होता असं पंचांनी सांगितलं. लेग बायचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून करण्यात आलाय. 15 सप्टेंबर 2015ला हा प्रोजेक्ट आणि महाराष्ट्रातील क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क आणि सिस्टीम वृद्धिंगत व्हावी त्याच्यासाठी साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला. आपलं पोलीस दल सशक्त व्हावं याच्यासाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी खूप चांगला प्रयत्न केला. आपली गावं डिजिटल झाली पाहिजे, सायबर क्राईम थांबलं पाहिजे, याच्यासाठी या नेतृत्वाची जोड आपल्या महाराष्ट्राला लाभली. आखो टप्प्याचा बॉल ऑन साइडला पूल केलाय, क्षेत्ररक्षक धावत आहेत आणि नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय निर्जन स्थळी. तोपर्यंत धावा इथे पूर्ण केल्या जातील. दोन धावांबरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर. 31-4 ओव्हरचा खेळ संपला. आता उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. बारा चेंडू आणि इथून पुढे 30 धावा करायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या संघाला. मॅच ऑन. जास्त टीम मीटिंग घेऊ नका ही नम्रतेची विनंती, कारण सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये. 12 चेंडू आणि 30 धावा हे समीकरण या मॅच मध्ये तुम्ही अनुभवताय, पाहताय. केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022. त्याच्यानंतर जर आपण पुढचा प्रवास साहेबांचा पाहिला तर 2018 मध्ये स्मार्ट स्टेट ऑफ महाराष्ट्र ॲग्री बिझनेस अँड रूरल ट्रान्सफॉर्मेशन हा देखील प्रोजेक्ट त्यांनी महाराष्ट्र सरकारसाठी आणला. स्मार्ट अंतर्गत देखील खूप काही गावांचा विकास आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून झाला. जवळपास 40,193 गावं त्यांचा विकास या योजनेअंतर्गत करण्याचा एक विक्रमच देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला. त्याचबरोबर आपल्या परिसराला देखील भरघोस असं दिलेलं आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी. ठाणे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राच्या इतिहासात मी जर डोकावून पाहिलं तर भिवंडी शहरासाठी भिवंडी मेट्रो, दुर्गाडी ब्रिज आणि त्याचबरोबर संपूर्ण या परिसरातील विकास कामासाठी 1300 करोड रुपयाचा निधी MMRDAच्या माध्यमातून साहेबांनी भिवंडीला दिलेला आहे. मोठागाव मानकोली ब्रिज चर्चेतला विषय भिवंडीमधला ट्रॅफिकची समस्या त्याच्यामुळेच दूर झालेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. असं काम याच परिसरामध्ये नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केले. सातत्याने या विकास पुरुषाच्या बाबतीत आपण कामाची चर्चा करणार आहोत. 50 वर्षाच्या इतिहासामध्ये ठाणे जिल्ह्यासाठी एवढा निधी यापूर्वी कधीच आला नव्हता आणि या पुढे देखील मला नाही वाटत कधी येईल. परंतु आपले लोकनेते कपिलजी पाटील साहेब हे देखील सातत्याने प्रयत्न करतात आणि पहा मुख्य व्यासपीठावर हा साहेबांना सलामी देणारा ठोकलाय षटकार. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयाबाद. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयाबाद. धन्यवाद. मी मगाशीच उल्लेख केला होता, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, शेतकरी राजा जगला पाहिजे. याच्यासाठी स्मार्ट अंतर्गत जवळपास महाराष्ट्रातील 40,913 गावांमध्ये आपण पाहिलं खूप चांगलं कार्य
देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आलं आणि त्याचमुळे आज आपण पाहतोय आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती देखील अतिशय योग्य आहे. शेतमालाला भाव देण्यासाठी सातत्याने अग्रेसर राहिलेले आहेत. त्यांचं काम बोलतं, ते कमी बोलतात, परंतु खरं जर अर्थाने पाहिलं तर वक्ता म्हणून देखील अतिशय प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रस्ते, पाण्याची प्रकल्प, रेल्वेचे प्रकल्प अशी अनेक विकास कामे, विशेष म्हणजे फक्त आपण जर पाहिलं तर ठाणे जिल्ह्यावर साहेबांचं खूप चांगलं प्रेम राहिलेलं आहे. भिवंडी लोकसभा क्षेत्रावर देवेंद्र फडणवीस साहेबांचं खूप चांगलं प्रेम राहिलेलं आहे. कपिलजी पाटील साहेब यांनी ज्या मागण्या केलेल्या होत्या साहेबांच्या मुख्यमंत्री कार्यकाळामध्ये त्या मागण्यांची पूर्तता साहेबांनी नेहमीच केलेली आहे. याचा आवर्जून उल्लेख करायला पाहिजे, कारण आज आमच्या मुख्य व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय कपिल पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्याच बरोबरीने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब देखील उपस्थित आहेत. आज खऱ्या अर्थाने छाती आणखीन 2 इंच फुललेली वाटते, कारण नागपूरची आहेत, मी देखील विदर्भातलाच, अमरावतीचा, त्याच्यामुळे आणखीन अभिमानाने सांगावंसं वाटतं देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या बाबतीत त्यांनी केलेली विकास कामं. फुलरलेनचा बॉल ऑन साईडला दिशा दिली आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक येतो, एक रन इथे पूर्ण होते, दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे सुरू झालाय, रनआउटची संधी आहे आणि जावं लागेल. पहा आता मैदानामध्ये संघर्ष होतोय, आउट होईल फलंदाज. कधी न हरला पुढाच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. 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 आणि त्याचबरोबर आपल्या ठाणे ग्रामीणची जर रस्त्यांची परिस्थिती जर तुम्ही या अगोदर पाहिली असेल ती तर भरपूर वेगळी होती, परंतु आताची जर सुस्थिती जर तुम्ही पाहत असाल तर त्यामध्ये मानकोली अलीमघर, मानकोली सुरई याच परिसरामध्ये जे सिमेंटच्या रस्त्यांचं जाळं विणलं गेलेलं आहे त्याचं देखील श्रेय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनाच जातं. आज तुम्ही या ग्रामीण परिसरामध्ये कुठेही फिरा, कुठल्याही गावामध्ये जा, संपर्क क्षेत्र तिथे तुम्हाला जो पाहायला मिळतो, जे सुसज्ज असे रस्ते कॉन्क्रीट युक्त आपल्याला पाहायला मिळतात, याची देण म्हणजेच आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत. पाठपुरावा आदरणीय कपिल पाटील साहेबांनी केला, त्याला सहमती सातत्याने दर्शवलेली आहे. तेवढं प्रेम भिवंडी लोकसभा क्षेत्रावर देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलंय. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटलाय, कॅच ड्रॉप, इथे झेल सुटला जातोय. 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. आता हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय. 8 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. आठ बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता. समीकरण पहा, 8 चेंडू आणि 17 रन. मॅच ऑन. सामना रंगतदार अवस्थेमध्ये देखील जाऊ शकतो. मागचा सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगला आणि आता मंचावर उपस्थित आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब. त्यांच्या समोर देखील रंगतदार लढत. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. 1 रन इथे पूर्ण होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न नाहीये. एकच रन मिळताना दिसेल. बायचा इशारा येते पंचांच्या माध्यमातून. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 7 चेंडू आणि आता 16 धावांची आवश्यकता. हा बॉल खूप महत्वाचा आहे. जशी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन महत्वाचे असतातच राजकीय पटलावर, तसाच हा बॉल महत्वाचा आहे. या बॉलवर जर एखादा मोठा फटका आला आणि बॅटरने तो जर बाहेर मारला बॉल, तर मात्र सुस्थितीमध्ये जाईल संघ. आणि आता गोलंदाज तयार होईल. शेवटचा बॉल. 7 चेंडू आणि 16 धावा. 7 बॉल 16 रन हे समीकरण या मॅच मध्ये. फोर्थ विकेटने खोल टप्प्याचा बॉल ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेग वरून येतात मिड विकेट पर्यंत. थोडंसं फंबलिंग आणि तोपर्यंत 2 धावा ते पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या रनचा प्रयत्न. तिसरी धाव धोक्याची. जावं लागेल एका बॅटरला आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद. राजावानी हाय त्यांचा
इंटरनॅशनल अवॉर्डच्या बाबतीत मी मगाशी उल्लेख केला 120 वर्ष जुनी जपानच्या युनिव्हर्सिटीच्या बाबतीत. त्याच्यानंतर जून 2018मध्ये साहेबांना जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटी USA देखील सन्मानित केलं त्यांच्या आउटस्टँडिंग लिडरशिपसाठी. हा अवॉर्ड त्यांना USAच्या जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून देण्यात आला होता आणि त्यांनी तो जो पुरस्कार आहे तो महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित केला. एवढं मोठं व्यक्तिमत्व आज आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. म्हणजे पहा, एवढा मोठा पुरस्कार आपल्या नेत्याला ज्या वेळेला मिळतो, हा पुरस्कार फक्त माझा नाही तर माझ्या महाराष्ट्राच्या जनतेचा आहे. त्यांनी दाखवलेल्या माझ्यावरच्या प्रेमाचा आहे. जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटी USAच्या माध्यमातून ज्या वेळेला साहेबांना सन्मानित करण्यात आलं होतं 2018मध्ये 6 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण आता या मॅचमध्ये रंगतदार लढत होईल याच्यामध्ये शंका नाही. पहिले 2 बॉल खूप महत्त्वाचे आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. या 2 बॉलवर एखादा मोठा फटका आला तर मॅचमध्ये मजा येईल, रंगतदार सामना होईल याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. बॉल तयार, राऊंड विकेटने अकुटप्प्याचा बॉल कबर्सला इथे पाठवला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न नाहीये. LED ब्लिंक्स होत असताना आपण पाहतोय. अतिशय चांगलं असं वातावरण. केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केलेलं कार्य अपार आहे. खूप मोठं कार्य सातत्याने त्यांच्या माध्यमातून राहिले. 1 रन इथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या जोरावर आता रन करायचे आहेत. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल 13, 5-13 हे समीकरण. एका टीमचे 3-13 नक्की वाजताना दिसणार आहेत या मॅचमध्ये. एक संघ बाहेर जाईल, एक संघ पुन्हा एकदा रेस असेल 31 बाईकची. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. शॉर्ट थर्डमॅनला काय क्षेत्ररक्षण तिथे दाखवलंय, अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे. अक्षयच्या माध्यमातून रन मिळाली आहे फक्त 1. गोलंदाज गोलंदाजी करतोय, त्याचाच तो भाऊ आहे बंधू. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत. परंतु बंधू अशी जर सहायता देत असतील तर मॅच मध्ये खूप चांगलं कमबॅक होऊ शकतं. 4 चेंडू आणि 12 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये आहे. मॅच ऑन, रंगतदार लढत तुम्ही पाहताय या स्पर्धेची. 4-12 यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवेत आहे. व्हॉट अ शॉट! लोकनेते दिबा पाटील स्टँड मध्ये हा ठोकलाय षटकार. दिल्लीत मिळतंय मानाचे स्थान, विकास कामे करीने मान, नेता हा आमचा मेहरबान, आहे हा आमची अनमान शान. थँक्यू डीजे, थँक्यू. मुख्य व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना देखील चांगलाच सामना दाखवायचा, कारण त्यांनी आपल्या परिसरासाठी चांगलंच काम केलेलं आहे आणि हाच मानस घेऊन आता मैदानामध्ये फलंदाजी सुरू आहे. पहा, या लढतीमध्ये आता बॉल शिल्लक आहे 3 आणि 3 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच! दोन्ही टीमचे समर्थक आता थोडेसे टेन्शन मध्ये असतील. हृदयाची धडधड वाढते, अंगावर शहारे आणणारा सामना तुम्ही पाहताय. रंगतदार लढतीचे साक्षीदार आदरणीय लोकनेते, या परिसराचे भाग्य विधाते श्रीमान केंद्रीय राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब यांच्या बरोबरीने आपण पाहतो विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आनंद घेतात. त्यावेळेला पायर बॉल आदळलाय, पंचाकडे अपील केली, फेटाळून लावली, लेग बायचा इशारा. परंतु आपण पाहतोय DRS चा वापर इथे करण्यात आलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. तिसरे पंच आता तुम्हाला पाहायचंय. LBW साठी DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम, DRS चा वापर इथे करण्यात आलेला आहे आणि या DRS मध्ये आता स्पष्ट होईल चित्र. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माहितीसाठी काल 2 जिल्ह्यांच्या दरम्यान एक सामना इथे संपन्न झाला. भारतामधला यूट्यूब टेलिकास्टचा रेकॉर्ड देखील या स्पर्धेने मोडला. त्याचं कारण आहे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध रायगड अशी लढत झाली. ती 77,000 प्रेक्षकांनी ऑनलाईन पाहिली आणि या स्पर्धेमध्ये काल जो सामना झाला ठाणे विरुद्ध रायगड तो 78,500 प्रेक्षकांनी पाहिला. त्याच्यामुळे या केंद्रीय राज्यमंत्री चषकाने आणखीन एक रेकॉर्ड या स्पर्धेच्या माध्यमातून केलाय. 31 बाईकसह मालिकावीराची हुंडाई सँट्रो कार हा देखील त्यातल्या त्यात भारतातला मी म्हणेन टेनिस बॉल क्रिकेट जगतातला एक मोठा रेकॉर्डच आहे. याची देखील नोंद नक्की घेतली जाईल. पहा ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. इंटरनॅशनल लुक दिला जातो GTCच्या टेलिकास्टच्या माध्यमातून. इम्पॅक्ट इन लाईन होता
आणि त्याचबरोबर आपण पाहिलं पिचिंग इन लाईन परंतु विकेट मिसिंग, त्याच्यामुळे ओरिजिनल डिसिजन जो नॉट आउट आहे तोच इथे कायम ठेवला जाईल आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू आता गमावलाय. योग्य निर्णय. आता 1 रन आलाय, तो लेग बायच्या स्वरूपामध्ये आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 5 धावांची आवश्यकता. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर मध्ये सामना खेळवला जाईल. मॅच बरोबरीत राहिली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. चित्तथरारक सामना. साहेबांचा कार्यकाळ, साहेबांचा पूर्ण परिचय देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला, परंतु त्यातल्या त्यात सामना एवढा रंगतदार झालाय की आता 2 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. सर्वच्या सर्व प्रेक्षक आपल्या जागेवर स्तब्ध झालेत. पिन ड्रॉप सायलेन्स सध्या मैदानामध्ये तुम्ही पाहताय. रंगतदार लढतीचे साक्षीदार तुम्ही होताय. 2 चेंडू आणि 5 धावा हे समीकरण. पारगाव जिंकेल की पोगाव हे पाहायचंय. जाऊ दिलाय बॉल विकेट किपर साठी. पंच पाहूया इथे काय इशारा करतायत. यस इट इज वाईड. एक्स्ट्रा रन. टाळ्यांचा गजर होतोय. टीम पारगाव साठी समर्थकांच्या माध्यमातून एक संघ पनवेल परिसरातून आलाय. ही स्पर्धा खेळण्यासाठी एक भिवंडीचा संघ इथे खेळताना दिसतोय. पुन्हा एकदा 2 जिल्ह्यांची रंगतदार लढत क्रिकेटच्या परिपटलावर तुम्ही पाहताय. 2 बॉल 4 रन. जिंकेल कोण हाच प्रश्न. शेवटच्या बॉल पर्यंत भाकीत करणं मूर्खपणाचं ठरू शकतं, परंतु आता पाहूया पुढचा बॉल. लॉफ्ट केलाय डीप मध्ये, मिड विकेटला गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय. बॉल सीमा पार. सामना जिंकलाय पारगाव संघाने. अफलातून 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 कामगिरी करत हा विजय मिळवलाय. टीम पारगावने पराभूत झालाय संघ शेळके ब्रदर्स पोगाव. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. चला हस्तांदोलन करायचं आहे दोन्ही टीमने आणि जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आलेत लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर निघायचं. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे हस्तांदोलन करणं गरजेचं आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अगदी थोड्याच वेळामध्ये आम्ही जाहीर करणार आहोत. त्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनीकडे संदीप मोरे सर यांच्याकडे आपण वळणार आहोत. पहा ऍक्शन रिप्ले शेवटच्या चेंडूचा. कुणाल तारेकरने हा चांगला चौकार ठोकलाय आणि हा या चौकाराच्या मदतीने हा विजयी चौकार घोषित केला पंचांनी आणि सामना जिंकला टीम पारगावने. तर या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच प्रफुल्ल मोकळ. धन्यवाद. तर सर्व गाड्या आतमध्ये आणायच्या आहेत. मी विनंती करतो आमच्या सर्व सन्माननीय गाडी चालकांना की गाड्या आतमध्ये आणायच्या आहेत. संतोष, सर्व गाड्या आतमध्ये आणायच्या आहेत. लवकर यायचं. खेळाडूंना मान्यवरांना जायचं आहे. सामनावीर पुरस्कार मोकल